36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. रावेर तालुक्यातील विविध प्रलंबित समस्यांवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर 23 मार्च 2026 पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाचं नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद वाविस्कर यांनी केलं असून तालुकाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत. संघटनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की 25 मार्च 2026 पर्यंत मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास 26 मार्च 2026 पासून आंदोलनाचं रूपांतर आमरण उपोषणास करण्यात येईल. बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. कर्जत येथील गट क्रमांक 152 वरील बौद्ध समाजासाठी दिलेल्या दफनभूमीवरील अतिक्रमण हे तात्काळ हटवावे. पुनखेडे येथील बौद्ध वस्तीच्या मुख्य रस्त्यांवरचं अतिक्रमण काढून पथदिवे बसवण्याबाबत ग्रामपंचायतीला आदेश द्यावेत. पुनखेडे येथे दफनविधीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. अहिरवाडी येथे 50 वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या कुटुंबांची घरे नियमानुसार करण्यात यावीत. रमजीपूर येथील 16 कुटुंबांची अतिक्रमित घरे त्यांच्या नावे करून समाज मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवावे. भोर शिवार गट क्रमांक 3 क प्रकरणाची चौकशी करून प्लॉटधारकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या यावेळी या आंदोलनामध्ये करण्यात आल्यात. या आंदोलनामध्ये सदाशिव निकम आरोग्य समिती तालुका अध्यक्ष, तालुका युवक उपाध्यक्ष आकाश निकम, तालुका नियोजन समिती अध्यक्ष विशाल तायडे, महेंद्र कावडकर, दिनेश ससाणे, नारायण सवर्णे, उदय वाघ, राहुल शिरतुरे, गोकुळ रायमळे, अजय इंगळे, अर्जुन तायडे यांच्यासह तालुक्यातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर.